नमस्कार सर्वांना. माझं नाव करिश्मा. सगळ्यांना माहितीच आहे की मी ऑफिसमध्ये असली का पण व्हिडिओ बनवत असते आणि माझं जे ऑनलाईन बिझनेस आहे त्याचं पण मी व्हिडिओ शूट वगैरे करत असते आणि ऑनलाईन आहे, सगळ्यांना माहितीच आहे ज्वेलरीचं. सो मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बरेच दिवसापासून ब्लॉग केला नव्हता, म्हटलं आज करूया आणि सर्वांशी थोडी गप्पा मारूया आपण. बोलायचं होतं की मी ऑफिसमध्ये वगैरे व्हिडिओ बनवत असते. सो सगळ्यांना वाटत असेल की यांच्याकडे कसं म्हणजे फ्री असते की, असं नाही आहे. माझ्याकडे पण टाईम नसतो, मी पण बरेच बिझी असते. जे माझं काम आहे रिअल इस्टेटचं त्यात भरपूर बिझी शेड्यूल असतो आमचं. पण मला कसं आवड आहे सगळ्या गोष्टीचं. सो मी लंच टाईममध्ये थोडासा वेळ काढून हे सगळं करत असते. माझे ज्वेलरीचे शूट म्हणा किंवा मला व्हिडिओज बनवायचे असतील किंवा एडिटिंग करायचं असेल तर हे सगळं काम मी लंच टाईममध्ये 10-15 मिनटं लंच आणि बाकीचा जो वेळ असतो तो माझ्यासाठी मी देत असते. कारण मला या सगळ्या गोष्टीची आवड आहे. ज्याला पुढे जायचं असतं किंवा काही करून दाखवायचं असतं आणि आपली आवड जपायची असते, तो कसा पण थोडा वेळ काढून हे सगळं करत असतो. सो मला या गोष्टीची आवड आहे म्हणून मी हे सगळं करत असते. आणि अजून एक गोष्ट, बिझनेस माझा ज्वेलरीचा, ती एक आवड मला म्हणजे बरेच वर्षापासूनची आहे. मला ऑनलाईन मार्केटिंगची म्हणजे भरपूर आवड आहे. कारण मी ज्या लाईनीला कामाला आहे त्याच्यातून मला ती आवड भरपूर चांगली निर्माण झालेली आहे की बोलायची किंवा काही क्रिएटिव्हिटी करायची, मार्केटिंग करायची, हे सगळं आवड मला पहिल्यापासून आहे. पण एक वेळ नव्हती मिळत, एक म्हणजे प्रॉपर टाईम नव्हता मला मिळत. आता मला टाईम मिळाला म्हणून मी तो स्टार्टअप चालू केला. पण मी माझं सगळं मार्केटिंग हे ऑनलाईनच असतं. माझं बऱ्यापैकी बिझनेस मी ऑनलाईन 80% म्हणजे मी ऑनलाईनच करते. त्याच्यामुळे त्याच्यात पण भरपूर मला एक्सपिरियन्स घ्यायला मिळतो. मेन म्हणजे ज्या बायका घरी आहेत की ज्यांना काहीतरी करून दाखवावं असं वाटतं, त्यांनी नक्की असं काहीतरी छोटंसं चालू करा. स्वतःसाठी वेळ द्या. कारण आपल्याला असं पण बघायला गेलो की माझ्याने होणार नाही, काय काय पोरं असतात. सो त्या म्हणतात की नाही मला घरातलं करताना आणि मुलांचं सांभाळतं, असं नाही. जर आपण ठरवलं तर आपण काही पण करू शकतो. आता मी 2 तास ट्रॅव्हलिंग करून, ऑफिस करून, प्लस मी ऑनलाईनचं सुद्धा करते आणि घरी जाऊनसुद्धा सगळं करते मी. का तर मला या सगळ्या गोष्टीची आवड आहे म्हणून. जर मनात तुमच्या जिद्द असेल एखादी गोष्ट करायची तर तुम्ही सर्व काही करू शकता. सो ज्या मैत्रिणी माझ्या आहेत म्हणजे ज्यांना वाटतं पण त्या पाय पुढे टाकायला बघत नाहीत, त्यांनी नक्की प्रयत्न करा. मी करते तसंच नाही, दुसरं जरी ज्याला काय आवड असेल, ज्याला काही डान्सिंगची म्हणा किंवा स्वतःचं काय पार्लरचं म्हणा, येतं करताना, पण करायची भीती वाटते मनात. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. जर तुम्ही पायच नाही टाकलं एखाद्या गोष्टीमध्ये, प्रयत्न नाही केला घाबरून की अरे बाबा मला कोण काय बोलेल, बोलायला तर सगळेच असतात. पण आपल्याला जर करायचं असेल तर आपण मनापासून जर जिद्द ठेवली मनामध्ये की मला करायचंच आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली, तर तुम्ही नक्की त्या व्यवसायामध्ये आणि तुमच्या कामामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. आता मला ह्या 3-4 महिन्यामध्ये भरपूर अनुभव भेटलेत, भरपूर लोकांचे, चांगलं वाईट सगळं. पण त्याच्यामध्ये मी फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच घेते, निगेटिव्ह गोष्टी मी साईडला सोडून देते. कारण मला पॉझिटिव्हली पुढं जायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण जर करायचं असेल म्हणजे असं स्वतःचं काहीतरी ग्रो करायचं असेल तर मैत्रिणींनी नक्कीच स्वतःला वेळ द्या आणि आपली जी आवड आहे तिला पूर्ण करा. कारण हे आताच वेळ आहे. एखादा वय निघून गेलं तुमचं तर ह्या गोष्टी करणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे नक्की स्वतःला टाईम द्या. धन्यवाद.